आणि याच संदर्भात आपण पुन्हा जाऊयात। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काही आतले फुटेजेस देखील समोर आले आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही देखील ऐकलं की सुषमाताई आणि रोहिणीताई यांनी हे सगळे आरोप त्यांच्यावर जे केलेले आहेत प्राजल खेवलकरांवर ते फेटाळले आहेत। त्यांचं म्हणणं हे सगळं घडवून आणले। त्यांचे राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहेत त्यापेक्षा जी माहिती आपल्याकडे येते किंवा जो व्हिडिओ आपल्याकडे आलाय हा प्रत्यक्ष धाडीचा व्हिडिओ जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय, ज्याच्यामध्ये पुणे पोलिसांची गुन्हे शाखेची टीम जी आहे तिनं या स्टेबर्ड नावाच्या हॉस्पिटॅलिटी कंपनीकडे जे बुकिंग प्रांजल खेवलकर यांच्या नावानं झालेलं होतं तिथे जेव्हा धाड घातली त्या धाडीमध्ये तिचं कोकेन, त्याच्याबरोबर गांजा आणि आणखी काही महत्वाचे पुरावे जे आहेत ते त्यांना घटनास्थळावरती मिळून आले। कोकेन असल्याची तपासणी जी आहे ती जागेवरती एक किट येतं नार्कोटिक्स ब्रँच कडून, ज्या किटनं या अंमली पदार्थांची टेस्टिंग जी आहे ती केली जाते। ती तिथं केल्यानंतर या सगळ्या प्रकाराची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई जी आहे ती पुढे नेली आणि त्याच्या सगळी माहिती जी आहे ती पोलिसांना मिळालेली होती, टीप जी आहे ती पोलिसांना मिळालेली होती आणि तिथे कोकेन, गांजा याच्यासोबत दारू आणि हुक्का जो आहे तो मिळून आलेला आहे। जागेवरती 3 मुली आणि 2 जण खेवलकर यांच्यासह आणखी एक जण जो आहे तो मिळून आलेला होता। पोलिसांची गुन्हे शाखेची मोठी टीम होती, महिला अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये होते। आता एक सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा प्रश्न उपस्थित होतो, सुषमा अंधारे असतील किंवा विद्या चव्हाण असतील यांनी हे राजकीय हेतूने प्रेरित आहे असं म्हणून ही कारवाई जी आहे ती प्रेरित आहे असं म्हटलंय। त्याचं उत्तर सरकारनं द्यावं। मात्र या सगळ्या परिस्थितीत एक जी गोष्ट समोर येते तेव्हा ही अशी पार्टी झालीये, या पार्टीमध्ये कोकेन उपलब्ध असल्याचं रेकॉर्डवरती समोर आलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पोलिसांनी रेकॉर्डवरती घेतलेले आहेत, त्याचे पुरावे आहेत। त्यामुळे राजकीय हेतूने हे प्रेरित आहे की नाही हे म्हणण्यापूर्वी ती पार्टी खेवलकर यांनी स्वतः आयोजित केली आहे। तसे रूमचे बुकिंग जे आहेत ते त्यांच्या नावे असल्याचं समोर आलेलं आहे। स्टेबर्ड ही जी हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे या कंपनीकडे हे बुकिंग खेवलकर यांनी केलेलं होतं, त्याची संबंधित कागदपत्र जी आहेत ती सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। हा पार्टी सुरू असतानाचा छापा मारल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय पोलिसांनी जो दावा केलेला आहे त्या दाव्यामध्ये तथ्य आहे। निश्चितच वैभव, अतिशय धक्कादायक खुलासे यामधून सगळे झालेले आहेत। आतला जो व्हिडिओ फुटेज आहे एक्सक्लुझिव्ह फक्त न्यूज 18 लोकमतला तो हाती लागलाय आणि तो फुटेज आम्ही स्क्रीनवर दाखवतोय आणि अनेक खुलासे जसं की आता वैभव यांनी सांगितलं अनेक खुलासे या सगळ्यांमध्ये समोर आलेले आहेत। कोकेन तिथे आहे हे होतं हे रेकॉर्डवर समोर आलंय, त्यामुळे पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे या हाऊस पार्टीला रेव्ह पार्टी असं म्हणणं पोलिसांच्या माहितीनुसार हे अगदी म्हणजे रेव्ह पार्टीच तिथे झालेली आहे असं म्हणू शकतो। रेव्ह पार्टी या करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 5 पुरुषांचा देखील समावेश होता। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून। घटनास्थळी ते उपस्थित आहेत। अभिजित, तुम्ही स्वतः घटनास्थळी उपस्थित आहात, वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून येत आहेत, पण तुम्ही घटनास्थळी आहात, तुमच्याकडून काय माहिती, काय तिथे माहिती नेमकी मिळते? प्रियंका, पुण्यातल्या खराडी परिसरात ज्या इंद्रप्रस्थ लॉजवर ही सगळी रेव्ह पार्टी जी पोलीस सांगतायत की रेव्ह पार्टी सुरू होती त्या इंद्रप्रस्थ लॉजच्या बरोबर खाली मी आहे आणि हीच ती बिल्डिंग आहे जिथं पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल रात्री उशिरा छापेमारी करत जी रेव्ह पार्टी सुरू होती त्यावरती छापेमारी केली होती आणि ज्यामध्ये जो व्हिडिओ आपण चालवतोय आतमधला रेव्ह पार्टीचा त्यामध्ये काही अंमली पदार्थ, हुक्का, ड्रग्स सापडल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला होता। मी त्या घटनास्थळी आहे आणि त्या घटनास्थळाच्या समोर आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। खरं तर काल मध्यरात्री ही छापेमारी करण्यात आलेली आहे। यात एकूण 7 आरोपींना अटक केलेली आहे। जे रेव्ह पार्टीमधले व्हिडिओ आतमधले व्हिडिओ जे समोर आलेले आहेत त्यामध्ये स्पष्ट दिसते की अंमली पदार्थांचं सेवन त्या 7 जणांकडून केलं जाते, ज्यामध्ये खडसेंचे जावई प्रांजल देखील आहेत। आता या 7 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे। जी पोलिसांची माहिती आहे की त्यांना जी माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी ही छापेमारी केली आणि त्या छापेमारीत जे आहे ते 7 जण ज्यामध्ये 2 महिला आहेत आणि 5 पुरुष आहेत
त्या 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली होती. विरोधक जरी टीका करत असतील की जे शीतयुद्ध महाजन आणि खडसेंमध्ये चालू होतं त्यानुसार ही कारवाई झाली, पण जे आतले व्हिडिओ आता समोर येत आहेत त्यामध्ये सगळे अंमली पदार्थाचं सेवन करताना दिसत आहेत. अंमली पदार्थाचं सेवन झाले का तर 100% सेवन झालं असल्याचा गुन्हे शाखेचा दावा आहे. अधिकाऱ्यांकडून सांगितलं जाते अंमली पदार्थ सापडलेत, हुक्का सापडलाय, ड्रग्ज जे आहेत ते सापडलेत, दारू जी आहे तिथे या रेव पार्टीमध्ये चालू होते. हेच ते इंद्रप्रस्थ लॉज आहे खराडी परिसरातलं. सूट होता इथं आणि त्या सूटमध्ये वरचा जो सूट आहे त्या सूटमध्ये ही सगळी पार्टी चालू होती आणि 7 जण एकूण 7 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखे तर पुण्यातील इंद्रप्रस्थ या लॉजवर त्या एका सूटमध्ये ही रेव पार्टी सुरू होती. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते हे घटनास्थळावरून सगळी माहिती सांगतायत. काय तिथे नेमकं सुरू होतं, किती जणांचं तिथे नार्कोटिक टेस्ट देखील झालंय आणि त्यामधून हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्या पार्टीमध्ये कोकेन देखील होतं, याचं देखील रेकॉर्डवर माहिती समोर आली आहे. हुक्का तिथे होता, दारू पार्टी सुरू होती, त्यामुळे हाऊस पार्टीच्या नावाखाली तिथे रेव पार्टी सुरू होती. आणि या रेव पार्टीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर उपस्थित होते. आणि त्यामुळे आता हे जे सगळं प्रकरण आहे हे हाय प्रोफाईल केस बनलेलं आहे आणि त्यामुळेच आता या संदर्भात काय आणखी नवीन तपास समोर येतोय, काय नेमकं सगळे खुलासे समोर येत आहेत ते बघणं महत्त्वाचं आहे. पण घटनास्थळावरून सगळे अपडेट्स आपण अभिजितकडून देखील घेणार आहोत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही छापेमारी केलेली आहे सकाळी आणि हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे